नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला हॉटेल कॅफे स्टाईल सँडविचचा एक नवीन प्रकार बनवून दाखवणार आहे। पनीर शेजवान सँडविच बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी आहे। घरच्या घरी तुम्हाला मी तव्यावरती बनवून दाखवणार आहे। एकदम क्रंची आणि क्रिस्पी असे सँडविच तयार होतं आणि खूप छान लागतं, चवीला झटपट तयार होतं। जास्त काही साहित्य देखील नाही, कमीत कमी साहित्यात चटपटीत असं हे सँडविच पनीर शेजवान सँडविच। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा इथे पनीरचे जे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत बघा, असे एवढ्या साईजचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। भोपळी मिरची घेतल्या उभी पातळ कापून, त्यानंतर कांदा पण उभा असा पातळ कापून घेतलाय, असा कापून घ्यायचा। मग सँडविच मध्ये खायला खूप छान लागतो। चाट मसाला, पेरी पेरी मसाला, टोमॅटो केचप, मेयोनीज आहे या बॉटलमध्ये, शेजवान चटणी, बटर, चीज स्लाइस घेतल्यात आणि ब्रेड स्लाइस घेतल्यात, एवढंच साहित्य। आता आपल्याला पनीर आणि भाज्या टॉस करून घ्यायच्या आहेत। त्यासाठी कढई ठेवली आहे तापत। कढईत सगळ्यात पहिल्यांदा बटर टाकायचंय। बटर थोडं मेल्ट झालं की यामध्ये भाज्या टाकूया, कांदा आणि भोपळी मिरची। त्यानंतर लगेच आपल्याला ह्याच्यात पनीर टाकायचंय। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या भाज्या आणि पनीर ना बटर मध्ये असं टॉस करून घ्यायचंय, परतवून घ्यायचंय। पनीर परतवून घेतलं की यानंतर टाकूया चाट मसाला आणि पेरी पेरी मसाला। तुमच्याकडे एखाद वेळेस हा पेरी पेरी मसाला नसेलच ना, तुम्ही नाही टाकला तरीही चालेल। चाट मसाला थोडासा जास्त टाकायचा, पण हा पेरी पेरी मसाला ना तुम्हाला सहज बाजारात उपलब्ध होईल। तिथून तुम्ही मेयोनीज, बटर वगैरे घेता ना, टोमॅटो केचप वगैरे, तिथे तुम्हाला हा पेरी पेरी मसाला सहज मिळेल। मिक्स करून घ्यायचंय। आता आपल्याला गॅस जरा वाढवायचा आहे, थोडा फास्ट करायचा आहे आणि एक 2 ते 3 मिनिटं भाज्या आणि पनीर ना आपल्याला जरासं परतवत राहायचंय। भाज्या आणि पनीर मी इथे परतवून घेतलंय। आता हे तयार आहे। गॅस बंद करते, एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सँडविच तयार करायला सुरुवात करूया। आता आपण सँडविच तयार करून घेऊया। 2 ब्रेड स्लाइस घेतले, त्याला आपण शेजवान चटणी लावून घेऊया। आपल्याला ही चटणी किंवा सॉसेस आहेत ना, जास्त असे कडांना नाही लावायचे आहेत, असे कडे बरोबर नाही लावायचे, आतल्यात असे लावायचे आहेत। नाहीतर काय होतं माहिती आहे, सँडविच टोस्ट करताना किंवा भाजताना ना सॉसेस सगळे असे बाहेर येतात। असं मेयोनीज लावून घेतलं, त्यानंतर टोमॅटो केचप लावून घेऊया। त्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला पनीर आणि सर्व भाज्या लावून घ्यायचे। असे पनीरचे तुकडे असे ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर या भाज्या ठेवून घ्यायच्या आणि यावरती चीज स्लाइस ठेवून घेऊया आणि हा दुसरा ब्रेड आहे ना असं ठेवायचा वरती। आपल्याला हाताने जरा असं दाबायचं, असं प्रेस करायचंय, म्हणजे व्यवस्थित ते चिकटतं, छान सेट होतं। असं दाबून घेतलं की झालं। आता आपण टोस्ट करून घेऊया। तव्याला बटर लावून घेऊया। असं बटर लावून घेतलं की आता आपल्याला ह्याच्यावरती सँडविच ठेवायचंय आणि लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला सँडविच एका बाजून छान टोस्ट करून घ्यायचे। ब्रेड आहे ना जो खालचा, तो छान कुरकुरीत व्हायला पाहिजे, असं आपल्याला टोस्ट करून घ्यायचंय। एक बाजू भाजली की वरच्या बाजूला पण आपल्याला असं बटर लावून घ्यायचंय। आपण ना असं जरा सँडविच बघायचं एका बाजून भाजलंय काय आणि हलक्या हाताने असं उलटायचं। आहा, एक नंबर भाजलंय बघा, मस्त झालंय, एकदम क्रंची झालंय। आवाज येतोय ना, परफेक्ट झालंय। दुसऱ्या बाजून पण तसंच आपण टोस्ट करून घेऊया। दोन्ही बाजून सँडविच मस्त असं मी टोस्ट करून घेतलेलं आहे। एकदम क्रंची क्रिस्पी पनीर शेजवान सँडविच खाण्यासाठी तयार आहे। किती भारी दिसतंय बघा। तुम्हाला मी कट करून दाखवते। अशी सुरी घ्यायची, असा मधोमध हात ठेवायचा, म्हणजे व्यवस्थित कट होता। आवाज आहे का?
गरमागरम सँडविच खाण्यासाठी तयार आहे। किती मस्त दिसतंय बघा आतून। म्हणजे ह्याच्याबरोबर ना तुम्हाला वेगळा टोमॅटो सॉस घेऊन खायची पण गरज नाही, एकदम फ्लेवरफुल झालंय। तयार। परफेक्ट हॉटेल आणि कॅफे स्टाईल तुम्हाला मी आज हे सँडविच बनवून दाखवलेलं आहे, एकदम फ्लेवरफुल। नक्की असे घरी बनवून बघा, तुम्हाला आवडणारच। आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। थँक्यू। या खायला।